कोमसाप उरण संस्थेचे 100वा कविसंमेलन सोहळा भव्य काव्य स्पर्धेच्या रूपात द्रोणागिरी उरण येथील एस पाटील स्कूल येथे 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पुण्याच्या वैशाली माळी हिने 25,000 रुपयाचे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। स्पर्धेत महाराष्ट्राचे 127 कवी सहभागी झाले होते। या साऱ्यांना आनंद देण्याचे भाग्य उरणकरांना मिळाले असे विचार संमेलन अध्यक्ष रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर यांनी मांडले। कोमसाप शाखा अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, संजय होळकर, अजय शिवकर, भपू म्हात्रे कार्यकारिणी आणि ज्येष्ठ नागरिकांचे सक्रिय योगदान प्रत्येक क्षणाला जाणवत होते। कार्यक्रमाला कोमसाप विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता तैकीर, पनपा विरोधी नेते प्रीतम म्हात्रे, गोपाळ पाटील, उद्योगपती किशोर कडू, निलेश म्हात्रे, रायगडचे सुधीर शेठ आदी मान्यवर उपस्थित राहिले। पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कोळी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खारपाटील, संजय गुंजाळ, ॲडव्होकेट गोपाळ शेळके, साहित्यिक पुरुषोत्तम मुळे, अवि जंगम, प्रविता माने, जगजीवन भोईर, गझलकारा जोशना राजपूत, प्राध्यापक श्यामसर, प्रकाश राजोपाध्ये, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि बक्षिसाची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थित शेकडो काव्यरसिकांनी या सुखद अशा काव्य सोहळ्याचा आनंद घेतला। स्पर्धेत रायगड महिला कवयित्री प्रथम संध्या दिवकर, रायगड कवी अजय भोईर, अन्य जिल्हा भाग सुरेश शिंदे, महाराष्ट्र खुल्या गटात वैशाली माळी, शिवकुमार पंडित, सिद्धेश लखमदे, प्रदीप मंदे, अनिल भोईर हे क्रमाने यशस्वी झाले। कोमसाप उरण मधुबन कट्टा सदस्य अभिनंदनास प्राप्त असून उरणसारख्या छोट्या शहरात भव्य दिव्य असे 100वे कवी संमेलन आणि काव्य स्पर्धा यशस्वीपणे शानदार आणि दिमाखात संपन्न झाली। अशी भव्य स्पर्धा आम्ही प्रथमच अनुभवली आणि हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाले अशा प्रतिक्रिया अनेक रसिक प्रेक्षकांनी दिल्या। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, उरण। जर पुजारी झालो, त्या साहित्याचा जर अभ्यास झालो तर त्याचा तो मिळणार आहे तो सुखानंद फार वेगळा आनंद असणार आणि तो आनंद आपण घेत असताना आपल्या समवेत असणारे कोण मित्र परिवार असतील, आपल्या समवेत असणारे कोण समोरचे साहित्यिक असतील, रसिक असतील, श्रोते असतील, त्या सर्वांना द्यायचं जर आपण काम केलं तर मला असं वाटतं ही जी चळवळ चालू झालेली आहे आज LB सरांनी आणि उरणच्या संपूर्ण असणाऱ्या टीमनी या ठिकाणी जो आज 15वा काव्य वाचनाचा कार्यक्रम घेतलाय त्याचं सार्थक झाल्याचं आपल्याला सगळ्यांना मनापासून मनस्वी आनंद झाल्याचं राहणार नाही। मोठमोठी खोटी म्हणून म्हणतोय, अरे नाही दादा किचकी मिचिक करू नको बिरे तुझा लाव, किचकी मिचिक करू नको बिरे तुझा लाव, स्वप्न नाही रस्ता दादा समोर खट्याचा तलाव, आता मोडून घेऊ नको हड माझी साय आणि खट्याने लावली वाट, हात्र दादा गाडी तुझी हिरे पिशवी काय ठेवाचो बाबा मजवशी आयल्यावर हातानिशी पिशवी काय ठेवाचो, बाबा मजवशी आयल्यावर हातानिशी पिशवी काय ठेवाचो, 10 दिवसांशी ने 12 दिवसांशी यावाचा हा बाल महिना बरांशी, शेव बुंदीच्या पुऱ्या आई घेऊन बाबाच्या हातानं केल्याचं पण, त्याला हातानं घेऊन शान, त्याला हातानं घेऊन शान, आधी सांगूच वर पाचू बाबा वाचवायची आयल्यावर हातांची पिशवी काय मराठी माय बोली मोठी जेवतो आम्ही हिच्या टाकी, जेवतो आम्ही हिच्या टाकी, पुत्राला 3.5 कोटी हाजी, पुत्राला 3.5 कोटी हाजी। मित्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या